सांगायचं पाहिजे चांगला. तर आपण एक टॅग घेतलाय, त्याच्यामध्ये आपण काय केलं, हॅलो वर्ल्ड हा डमी टेक्स्ट टाकलेला आहे. तर आपल्याला हॅलो वर्ल्डला या टेक्स्टला कलर द्यायचा आहे. ठीक आहे, तर कलर देण्यासाठी आपल्याला तीन वे प्रकारे देऊ शकतो आपण सीएसएस. एक एक्सटर्नल फाईल आहे, एक एम्बेडेड आहे आणि एक कोणती आहे, तिसरी इनलाईन आहे. ओके, तर आता इथे H1 मध्ये मी काय करतो, डायरेक्ट आधी तुम्हाला ओपन करून बघू. हॅलो वर्ल्ड दिसतंय, ब्लॅक कलर मध्ये आहे. त्याला इन्स्पेक्ट केलं आणि आपण बघू याची प्रॉपर्टी काय. ठीक आहे, ब्लॅक कलर आहे, ब्लॉक आहे, HTML ब्लॉक आहे. आणि आपण ह्याच्यावरती जर क्लिक केलं आपल्याला H1, तर H1 च्या CSS प्रॉपर्टी बाय डिफॉल्ट त्यांनी दिलेले आहेत. तर डिस्प्ले ब्लॉक आहे, फॉन्ट साइज 2EM आहे. 2EM म्हणजे ते तुम्हाला माहिती नाही, मी सांगतो. आपण जे युनिट घेतो CSS स्टाईल मध्ये ते बाय डिफॉल्ट PX असतं, पिक्सल मध्ये असतं. ओके, किंवा आपण सेट करू शकतो EM किंवा REM. ते युनिट्स आपण नंतर बघणार आहे. तर इथं 2EM म्हणजे किती आहे, तर 1EM म्हणजे 16 पिक्सल. ओके, आपण ते चेक करू. जर बाय डिफॉल्ट तुम्ही ओपन केले एक दुसरी विंडो आणि इथे सेटिंग मध्ये जर चेक केलं तुम्ही, इथे अपीअरन्स मध्ये आले, तिथं फॉन्ट साइज दिसते बघा, मीडियम रिकमेंडेड. ओके, एक कस्टमाइज दिलेली असते आपल्याला, स्टँडर्ड 16 पिक्सल हे स्टँडर्ड आहे फॉन्ट साइज. तर 1EM म्हणजे 16 पिक्सल, तर 2EM म्हणजे किती झाली, 32. ओके, तर H1 ची फॉन्ट साइज किती आहे, 32 आहे. तर आपण सिमिलर वे बघू, चेक करू. H2 ठीक आहे, H4 H5 and last H6. तर आपण हे सर्वांचं बघूया एक. तर H1 ची किती आहे, फॉन्ट साइज 2EM आहे आणि फॉन्ट वेट बोल्ड आहे. ओके, तर आपण सिमिलर वे H2 ला जर चेक केलं तर 1.5 EM आहे आणि फॉन्ट वेट बोल्ड आहे. H3 चं पण आपल्याला 1.17 आणि फॉन्ट वेट बोल्ड आहे. इथे H4 चं दिलेलं नाही त्यांनी, त्यामुळे आपल्याला भेटणार नाही ते. तर बोल्ड आहे त्याचा फॉन्ट वेट. H5 चा 0.83 EM आहे इंटू 16 इज इक्वल टू जे काही पिक्सल येणार आहे ते असेल तिथे. आणि फॉन्ट वेट बोल्ड आहे. आणि H6 चा किती आहे, 0.67 आणि फॉन्ट वेट बोल्ड आहे. आणि 1.67 इंटू 16 केलं तर ते पिक्सल मध्ये भेटून जाईल तुम्हाला. समजा मी इथे जर H7 केलं तर याचा आपल्याला काहीच भेटणार नाही. मी H7 वरती क्लिक करतो. याच्या प्री डिफाईन आपल्याला CSS प्रॉपर्टी काहीच मिळणार नाही, कारण प्री डिफाईन हे आपल्याकडे H6 पर्यंतच आहे. ओके, तर त्यामुळे H7 असं वगैरे काही नाही आहे. ठीक आहे, त्याचा फॉन्ट वेट फॉन्ट साइज काहीच भेटत नाही आपल्याला, त्यामुळे H7 नाही आहे. ओके, HTML5 मध्ये 6 शेडिंग आहेत, H1 to H6 पर्यंत. समजा मला H1 ला एक वेगळा कलर द्यायचा आहे, तर आपल्याकडे 3 वे आहेत. एक कोणती आहे, फर्स्ट इनलाईन. इथे मी स्टाईल केलं, मी म्हणलं कलर. टेक्स्टला कलर जर द्यायचा असेल तर कलर म्हणायचं, बॅकग्राऊंड कलर द्यायचा असेल तर बॅकग्राऊंड कलर म्हणायचं. तर मी तर कलर करतो.
आपण त्याला देऊ रेड. चेक भेटली आपल्याला एक इनलाईन. पण आता इनलाईन देण्याच्या आधी मी काय करतो, एक एक्स्टर्नल देऊन बघू आपण आणि काय काय चेंजेस होतात बघू. आधी आपण एक फाईल बनवली आहे, तर तुम्हाला फाईल्स आणि फोल्डरचं कळालं ना समजला कसं बनवायचं. तर इथे मी एक्सटर्नल एक फाईल बनवली आहे style.css. .css हे एक्सटेन्शन कंपल्सरी आहे. ब्राउझरला कळेल की ही CSS फाईल आहे आणि .html किती दिलं ती HTML फाईल आहे, ब्राउझरला कळेल, अदरवाईज नाही कळणार त्याला. तर मी इथे काय करतो, बॉडी ओके कर्ली ब्रेस ओपन क्लोज, बॅकग्राऊंड कलर मी इथे रेड अप्लाय करू. ओके आता काहीच होणार नाही कारण आपण लिंक दिली नाही. इथं हेड मध्ये लिंक द्यायची त्याची. तर लिंक देण्याचं कोणी सांगू शकेल कसं द्यायची लिंक? रिलेशन इज इक्वल टू इन डबल कोट स्टाईल शीट कंपल्सरी आहे. त्यानंतर काय href इज इक्वल टू इन डबल कोट मध्ये काय ऍसेट किंवा डॉट फॉरवर्ड स्लॅश टाकू शकता किंवा डायरेक्ट ऍसेट. पुन्हा मला ती फाईल मला चेक करायची कुठं पर्यंत आहे आपल्याला. आपल्या ऍसेट मध्ये फोल्डर कोणता येतो तो CSS. ठीक आहे, त्यामध्ये style.css. ओके आपण इथे बॅकग्राऊंडला कलर दिलेला आहे रेड आणि आपली फाईल लिंक झाली का नाही ते चेक करू आपण. आला कलर? ओके मग आपण आता बघू. आता बॅकग्राऊंड कलर तर आता सध्याला नको, आपण काय करू इथे H1 कलर दिला आपण रेड. ठीक आहे, लागला रेड कलर. आता मी एम्बेडेड मध्ये देतो इथे. एम्बेडेड कुठे द्यायची CSS हेडच्या बॉटमला स्टाईल म्हणून द्यायचं आणि इथे H1 पहिला तसंच ओपन क्लोज. आता मी इथे म्हणलं H1 ला कलर ग्रीन. कोणता कलर घेतला होता ग्रीन घेतला. म्हणजे तो एक्सटर्नल फाईलला जो आपण H1 ला जी CSS दिली होती ती घेतली नाही तिने. कोणती घेतली ती CSS कॅच केली तिने एम्बेडेड. ओके आता मी देतो इथे येईल. तर इथे बघू आपण कलर देऊन. आता कोणती CSS कॅच केली होती नाही. ठीक आहे पण इथे H1 वरती क्लिक करून बघू. फर्स्ट त्यांनी काय काय इथे दिसते style.css फाईल लाईन नंबर 5 तिथली CSS त्यांनी कॅच केली नाही. आणि इंडेक्स आपण .html मध्ये पण काय दिली होती एम्बेडेड दिली होती, तिथली पण त्यांनी काय केली हो घेतली नाही. तर आपण कोणती घेतली त्यांनी CSS शेवटी इनलाईन. तर म्हणजे काय हो कोणती CSS स्ट्रॉंग आहे इथं इनलाईन आहे. ठीक आहे, तर सर्वात इंडस्ट्रीमध्ये जर गेलात तुम्ही पहिलं असंच चालायचं इनलाईन CSS खूप राहायची. त्यामुळे डेव्हलपरला प्रॉब्लेम यायचा. त्यामुळे ते नंतर त्यांनी डेव्हलप करून आपल्याला अशी एक एक्सटर्नल फाईल अटॅच करण्याची सिस्टम तयार करून दिली आहे. इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम नाही ना? नाही ठीक आहे. आता एक ड्यू घेतो. ड्यू म्हणजे काय माहिती आहे डिव्हिजन आहे. म्हणजे तुम्ही जर कोणाला गिफ्ट देणार असाल तर त्याचे तुमच्याकडे 1-2 गिफ्ट असतात. ते कसे रॅप करता तुम्ही एक छोटासा बॉक्स मध्ये. ते छोटासा बॉक्स काय करता एखाद्या मोठ्या बॉक्स मध्ये टाकताल आणि त्या मोठ्या बॉक्सला कशाने रॅप करणार तुम्ही कव्हरनं वगैरे. तसंच आपल्याकडे HTML मध्ये
खूप सारी गोष्टी आहेत, जसं पॅराग्राफ आहे, स्पॅन आहे, लेबल आहे, इनपुट आहे, फॉर्म आहे. ह्या सर्व गोष्टी आपण ड्यू मध्ये रॅप करतो. आणि ड्यू कशात टाकतो? सेक्शन आहे. सेक्शन सांगितलं सगळ्यांनी तुम्हाला? ठीक आहे, नंतर बघू आपण. तर ह्या सर्व गोष्टी आपण एका ड्यू मध्ये रॅप करतो. ओके, तर आपण ते नंतर बघू. सध्याला आपण ठीक आहे, पॅराग्राफ टाकला मी इथे, लोरेम डमी टाकला मी. मी असाच इथे स्पॅन पण असू शकतो. अशा खूप साऱ्या गोष्टी असणार आहेत आपल्याकडे, त्या प्रत्येक आपण ड्यू मध्ये रॅप करणार आहे. तर काही वेळेस काय असतं, मी याला रन करतो, दाखवतो तुम्हाला. डी वरती आलो आपण. पॅराग्राफ वरती क्लिक केलं तर इथं ऑरेंज कलरची एक लाईन दिसते तुम्हाला बघा, टॉपला आणि बॉटमला. हा, ती आहे त्याची मार्जिन. ओके, स्पॅनला तसं काही नाही. तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला बाय डिफॉल्ट भेटत जातात. जसं आता मी स्पॅन पॅराग्राफ घेतला, अजून कोणतं घेतला, इनपुट वगैरे घेतला, तर त्याला बाय डिफॉल्ट काही ना काही सीएसएस अटॅच असते. तर ती सीएस आपल्याला रिसेट करायची असते. ओके, तर ते रिसेट करण्यासाठी आपल्याकडे बेसिक सिलेक्टर्स आहेत. 3 प्रकारचे सिलेक्टर्स आहेत आपल्याकडे. बेसिक सिलेक्टर्स आहेत, टाकू. फर्स्ट आहे स्टार, सेकंड आहे आयडी, थर्ड आहे तुमचा क्लास, इथे आपण त्याचं प्रेसिडेंट ब्रॅकेट मध्ये टाकू वाटलं. इथं आपण त्याला म्हणू आयडी, त्याचा प्रेसिडेंस, त्याला रिप्रेझेंट कशाने करतो आपण? हॅशने. आणि चौथा आहे तुमच्याकडे टाइप सिलेक्टर. तर हे तुमचे बेसिक सिलेक्टर्स आहेत. फर्स्ट कोणता आहे? स्टार. स्टारला तुम्ही काय म्हणा? युनिव्हर्सल स्टार म्हणा, युनिव्हर्सल सिलेक्टर. वाटलं तर नोट करून घ्या. सेकंड आहे आयडी, थर्ड आहे क्लास. क्लास हा आपण त्याचा प्रेसिडेंस आहे, म्हणजे त्याला रिप्रेझेंट कशाने करतो? डॉट. आणि तुमचा आहे चौथा टाइप सिलेक्टर, त्याला आपण टॅग म्हणतो. जसं आता आपण ड्यू, पॅराग्राफ, स्पॅन जे काय बघणार आहे, इनपुट वगैरे जे काय. तर आता मी आपण इथं पॅराग्राफ घेतलेला आहे, त्या पॅराग्राफला बाय डिफॉल्ट काय तर मार्जिन बसते. इथे बघताय तुम्ही मार्जिन ब्लॉक स्टार्ट आणि मार्जिन ब्लॉक एंड 1 EM आहे इथे. काय तर हे प्री डिफाईन्ड दिलेलं आहे त्यांनी. तर आपल्याला सीएसएस रिसेट करावं लागतं. सीएसएस रिसेट करण्यासाठी आपल्याला सीएसएस फाईल मध्ये टॉपला आपण एक बेसिक सिलेक्टर बघितला. फर्स्ट कोणता? स्टार, युनिव्हर्सल. ओके, पॅरेंथेसिस ओपन क्लोज केला. त्याच्यामध्ये आता आपण इथे पॅराग्राफला बघितले मार्जिन लागलेले आहे. आणि ज्यावेळेस आपण तुम्ही ULLI लिस्ट बघता, तिथे तुम्हाला बाय डिफॉल्ट पॅडिंग पण भेटेल.
तर तशा वेळेस आपल्याला ते काही गोष्टी नको आहेत बाय डिफॉल्ट, ते आपल्याला काय करायचं, सर्व रिसेट करायचे. मग मी तर काय म्हणणार, मार्जिन 0, पॅडिंग 0. गेली का? तर ते युनिव्हर्सल सिलेक्टर मुळे काय झालं, जेवढे पण आता आपलं इंडेक्स फाईल इंडेक्स डॉट एचटीएमएल मध्ये जेवढे पण टाइप सिलेक्टर असणार आहेत त्याला बाय डिफॉल्ट पॅडिंग आणि मार्जिन लागणार नाही. ओके, तिथपर्यंत काय समजला? कोणाला काय प्रॉब्लेम? ठीक आहे. आता आपल्याला एक त्याच्यामध्ये अजून एक प्रॉपर्टी बघायची युनिव्हर्सल सिलेक्टर मध्ये, बॉक्स साइजिंग बॉर्डर बॉक्स. आता मी इथं प्रोजेक्ट चालू केलेला आहे एक समजा, आणि इथे एक व्ह्यू आहे माझ्याकडे. तर ह्या ड्यूला मी काय करतो, सध्याला एक क्लास देतो बॉक्स नावाचा. आणि आता ह्या बॉक्सला आपण काय करू, सीएसएस देऊ एक्सटर्नल. तुम्हाला आता 3 प्रकारचे हे सांगितले बेसिक सिलेक्टर. त्याच्यामध्ये आपण कोणता बघितला हो, युनिव्हर्सल मध्ये बघितला. आता युनिव्हर्सल मध्ये आपल्याला अजून एक प्रॉपर्टी बघायची आहे, त्यासाठी आपण थोडंसं क्लास बघतोय आधी. ओके, तर मी बॉक्स घेतला, त्याला आयडी क्लास दिलेला आहे. तर सीएसएस मध्ये क्लास कसा अप्लाय करणार तुम्ही, डॉट आणि जो काही क्लास नेम दिलाय तो डॉट बॉक्स. तर मी ह्याला विड्थ देणार 200, त्याला हाईट दिली मी 200, आणि बॅकग्राऊंड कलर देऊ आपण. ठीक आहे, इथे दिसतंय का तुम्हाला? तिथं टूल टिप येते बघा, लेफ्ट कॉर्नरला टॉपला ड्यू डॉट बॉक्स 200x200 दिसतंय तुम्हाला सर्वांना? समजा तुम्हाला बॉर्डर झालेली आहे, मी त्याला दिलं बॉर्डर 10 पिक्सल, सॉलिड ब्लॅक. 000 म्हणजे ब्लॅक आहे आणि 1FF म्हणजे व्हाईट आहे. बाय डिफॉल्ट दोन्हीच वापरतात, भरपूर आहेत असे, पण पार्ट दोनच असतात सर्वांना. तर आता बघू आपण ह्याची हाईट अँड विड्थ किती झाली हो, 220x220 झाली. ठीक आहे. तर आता तुम्ही इंडस्ट्रीमध्ये जर गेलात आणि तुम्हाला तुमचं स्ट्रक्चर फिक्स असते, तुमची इमेज, तुमचं कंटेंट एक पर्टिक्युलर बॉक्स मध्ये फिक्स केलेला असते. तर आता मी याला 200x200 चे माझ्याकडे 4 जर बसवायचे असले आणि मी त्याला जर बॉर्डर दिली 10 पिक्सलची, तर ते काय होणार आहे, बॉक्स 220x220 होणार आहे. 220 कसा होणार आहे, इकडलं 10 आणि इकडलं 10. ही विड्थ झाली तुमची 220, आणि इथं टॉप आणि बॉटम 10 ऍड केल्यावर 220 हाईट झाली त्याची. तर ह्या गोष्टी आपल्याला अवॉइड करायचे. आपल्याला फिक्स स्ट्रक्चर पाहिजे, 200-200 बॉक्स पाहिजे, आणि त्याला पॅडिंग किंवा आपला बॉर्डर वगैरे काही जरी गोष्टी दिल्या तर त्या आपल्याला त्याच्या अप्लाय व्हायला पाहिजे, आपला स्ट्रक्चर डिस्टर्ब नाही व्हायला पाहिजे. त्यासाठी आपण काय यूज करतो इथे, बॉक्स साइजिंग बॉर्डर बॉक्स. मी जर आता इथे प्रॉपर्टी वापरली बॉक्स साइजिंग बॉर्डर बॉक्स, तर आपण चेक करू आता कितीचा झाला बॉक्स माझा, 200x200चा. आता इफेक्ट काहीच पडणार नाही त्याच्यावर पॅडिंगचा वगैरे, म्हणजे हा तुमचा स्ट्रक्चर फिक्स राहणार आहे. तर ह्या गोष्टीसाठी आपण बॉक्स साइजिंग बॉर्डर बॉक्स यूज करतो. इट क्लिअर आहे? तर फर्स्ट तुमचं आहे युनिव्हर्सल सिलेक्टर. बेसिक सिलेक्टर मध्ये
आणि युनिव्हर्सल सिलेक्टर तुम्ही कशासाठी वापरणार आता? जेव्हा कोआय तुम्ही डॉट सीएसएस फाईल बनवताल त्यावेळेस तुम्ही युनिव्हर्सल सिलेक्टर घ्यायचा, स्टार कर्ली ब्रेस ओपन क्लोज, मार्जिन 0, पॅडिंग 0, बॉक्स साइजिंग बॉर्डर बॉक्स, ही प्रॉपर्टी आपल्याला करून द्यायची. ओके, जेणेकरून तुमचा स्ट्रक्चर डिस्टर्ब होणार नाही. याच्यात कुणाला काही डाऊट काही नाही का? असेल तर आता सांगा. ठीक नाहीये, आपण पुढे जाऊ शकतो आता इथे. तर आपण काय करू, याला आपण करून टाकू. मला एक गोष्ट दाखवते, ते मी ज्या वेबसाईट वरती काम केलंय ते दाखवतो. TVS IQ हे माझी कंपनी आहे, मी या कंपनीमध्ये काम करतोय. सर्व्हिस देते आमची कंपनी एक्सटेन्सिया या TVS कंपनीला. ठीक आहे, हे मी बनवलेली वेबसाईट आहे. हे त्याचा हिडर आहे, पुन्हा हिरो इमेज आहे. माऊस चालत नाही करत. नाही, तर एक स्टिकी हिडर आहे. आपण हे बघणार आहे आता पोझिशन मध्ये हिडर किती प्रकार, स्टिकी हिडर, अपोजिशन, स्टिकी, अब्सोल्यूट, रिलेटिव्ह, हे सर्व बघणार आहे. हे प्रत्येक गोष्टी की मी एका सेक्शन वाईज बनवल्या आहेत. एक हिडरचा सेक्शन आहे, पुन्हा एक हिरो इमेज आहे, ही हिरो इमेजचा सेक्शन आहे, पुन्हा इथे एक हिडरचा आहे, पुन्हा इथला एक कंटेंटचा एक सेक्शन बनवला आहे. असे सेक्शन वाईज आपण प्रत्येक गोष्टी बनवत असतो. तर आपण इथे इन्स्पेक्ट करून चेक करू. ठीक आहे, हे तुम्हाला सेक्शन दिसतंय इथे. हिरो रॅपर नावाचा सेक्शन दिसतोय, पुन्हा हिडर नावाचा आहे, त्याच्या खाली गेलेला हिडर. इथं हा हिडर झाला. इथे त्याच्या खाली दुसरा एक सेक्शन तयार केलेला आहे मी, व्हॅरियंट. 3 प्रकारचे व्हॅरियंट लॉन्च केलेत टीव्हीएस कंपनीने इलेक्ट्रिक स्कूटरच्या. iQube, iQube S, iQube ST ते एका सेक्शन मध्ये टाकलेत मी. तसाच एक नवीन त्यांनी थोडी इन्फॉर्मेशन दिलेली आहे, स्लायडर मध्ये टाकलेत मी ते स्लायडर रॅपर. या सगळ्या गोष्टी आपण काय करतोय, एका सेक्शन मध्ये रॅप करतोय. आता हिरो इमेजच बघू आपण. हिरो इमेज मध्ये इथं डिव दिसताय तुम्हाला, त्याच्यामध्ये मी सगळे इमेजेस वगैरे आणि त्याचा टेक्स्ट टाकलेला आहे. त्यांचा टेक्स्ट इथं गेला असेल तर केलं ना आपल्याला. गेट रिडिफाईन हे H1 टाकलेला आहे मी तिथे हेडिंग त्या हिरो इमेज साठी. नंतर जे काही गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी एक 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 ड्यू मध्ये टाकून नंतर पॅराग्राफ पण टाकलेला आहे इन्फॉर्मेशन देण्यासाठी. या सगळ्या असे तुम्ही एक एक ड्यू मध्ये टाकायच्या प्रत्येक गोष्टी. आणि ते ड्यू कशात रॅप केली मी, सेक्शन मध्ये. आपण सेक्शन, हिडर आणि साइड, मेन हे सगळे बघणार आहे. हे आहेत सिमेंटिक टॅग, तर हे नंतर बघणार आहे आपण. तर मी इथे एक सेक्शन टाकतो. सेक्शन मध्ये मी ह्याच गोष्टी सर्व पास करतो. ठीक आहे, आता मी पॅराग्राफ टॉप कंट्रोल Z वर बसणं पडतं.
मी काय करतो एक 5-6 आपण पॅरेग्राफ घेतलेले आहेत. तर आता आपण बघू आयडी, क्लास आणि टाईप सिलेक्टर. ओके, माझ्याकडे सेक्शन मध्ये ड्यू आहे. ड्यू मध्ये खूप सारे पॅरेग्राफ आहेत. ओके, तर मी इथं डायरेक्ट टाईप सिलेक्टर म्हणजे मी टॅग यूज केला. त्यालाच आपण काय म्हणतो, टाईप सिलेक्टर. ह्याला कलर दिला बोल्ड आणि बॅकग्राऊंड कलर देऊ ब्लॅक. चेक करू आपण आता. सर्वांना अप्लाय झाला. आता मी थोडस त्याला मार्जिन देतो. मार्जिन म्हणजे काय माहिती आहे सर्वांना, आताच दाखवलं होतं तुम्हाला. ते मार्जिन आपण देऊ चारी साईडने देऊ. ठीक आहे, मार्जिन झालंय. तुम्हाला मार्जिन कसं वर्क करते माहितीये का? मार्जिन पॅडिंग क्लॉकवाईज माहिती आहे ना? तर मी सांगितलं झालंय तुम्हाला मार्जिन. क्लॉकवाईज फर्स्ट व्हॅल्यू जर टाकली एकच तर किती साईडला गेलते? चारी साईड. 2 डिजिट मध्ये टाकले तर टॉप बॉटम आणि लेफ्ट राईट, बरोबर आहे ना? आणि जर 3 टाकले तर फर्स्ट काय असेल? इथं जर मी असं 3 टाकले, आता कोणती कुठे अप्लाय होईल? 10 कुठे अप्लाय होईल सांगा मला? टॉपला. आणि 20 लेफ्ट राईट आणि 30 बॉटमला होईल. प्रॅक्टिस केली नाही त्याचा अर्थ. ठीक आहे, टॉप आणि लेफ्ट राईट आणि बॉटम 3 ह्याच्यामध्ये टाकले, 3 फॉर्मॅट मध्ये. जर 2 ह्याच्यामध्ये टाकले तर काय होईल? टॉप बॉटम. आणि एकच टाकेल तर ऑल सेट 4 साइड. सिमिलर वे पॅडिंगला पण हेच लागू करणार आहे. आपण याला काय करू? पॅडिंग पण देऊ थोडीशी. ठीक आहे, पॅडिंग दिल्यावर काय झालं? कुठनं झाली स्पेस तयार? आता कंटेंट आणि त्या बॉर्डर दिली नाही म्हणजे तो बॉर्डर्स कन्सिडर करेल आपण बॅकग्राऊंड कलर जिथून दिला तिथे. तर ठीक आहे, आपण आता कशाचा उपयोग करून सीएसएस दिली हो? टाईप सिलेक्टरचा. त्याला टॅग म्हणतो आपण, पॅरेग्राफ. समजा आता मी काय करतोय, ते फर्स्ट पॅरेग्राफ आहे, इथे मी क्लास टाकतो. टेक्स्ट नावाचा टाकला मी क्लास, कॉपी केलं. आणि इथे मी डॉट, त्याचा प्रेसिडेंट काय? क्लासचा डॉट आहे. डॉट कधी पण विसरायचा नाही. आणि मी याला कलर म्हणला बॅकग्राऊंड कलर, तुम्ही त्याला व्हाईट कलर, व्हाईट बॅकग्राऊंड कलर दिला आपण ग्रीन. आणि कलर आपण काय करू त्याला? व्हाईट. आता काय झालं? फर्स्टलाच लागली सीएसएस. आणि त्यांनी काय केली? आधीची जी पॅरेग्राफला लागलेली होती ती काय केली? ओव्हरराईट करून टाकली सीएसएस. बरोबर आहे? ठीक आहे. सिमिलर वे इथं मी खालच्या पॅरेग्राफला काय करतो? आयडी घेतो. तर आपण आयडी डोरेम नावाचाच आयडी टाकू. आणि मी आयडी कॉपी केला आणि इथे टाकला.
आयडी कशाने रिप्रेझेंट करतो आपण? हॅश, आता सांगितलं हॅश, कधीच विसरायचं नाही. आणि मी आता याला म्हटलं बॅकग्राऊंड कलर ब्ल्यू केला आणि कलर व्हाईट असतो. आता काय झालं, सेकंड पॅराग्राफला पण काय केली, ते पॅराग्राफची सीएसएस काय ओव्हरराईट केली, कोणी ओव्हरराईट केली? आयडी. आणि क्लासने पण काय केलं, ओव्हरराईट करून टाकली. आता ठीक आहे, मी काय करतो, इथे क्लासला दिले आपण, इथे पण एक आयडी टाकतो मी. तर आता आपण इथे काय तर बॉक्स 1 नावाचा आयडी टाकतो. आता मी टेक्स्टला कोणती सीएसएस दिली हो, इथे बॅकग्राऊंड कलर ग्रीन आणि कलर काय व्हाईट आहे. आता मी काय करतो, इथे आयडी दिलेला आहे मी त्याच्या समोरच, इथे म्हणतो बॅकग्राऊंड कलर रेड, कलर होती व्हाईटच. आता काय झालं, हा आता ह्या आयडीनी कशाची सीएसएस ओव्हरराईट केली, जे क्लासची होती त्याची पण त्यांनी काय केली. तर इथे एक आपण कन्क्लुजन काढू शकतो, क्लास आणि आयडी काय करते, टाइप सिलेक्टरची सीएसएस ओव्हरराईट करते. आणि आयडी काय करायले, टाइप सिलेक्टरची आणि क्लासची पण सीएसएस काय करते, ओव्हरराईट करून टाकते. म्हणजेच ह्याला आपण काय म्हणू शकतो, स्पेसिफिसिटी. त्याला टेक्निकल भाषेमध्ये, आपल्या टेक्निकल लँग्वेज मध्ये काय म्हणायचं, स्पेसिफिसिटी. तर स्पेसिफिसिटी सर्वात जास्त कशाची आहे, आयडीची आहे. त्यानंतर कशाची, ती क्लासची, त्यानंतर पॅराग्राफची. ओके, इथपर्यंत समजलं. आता समजा मी इथे क्लास तयार केलेला आहे, क्लास इज इक्वल टू टेक्स्ट, आणि इथे सीएसएस दिलेली आहे, बॅकग्राऊंड कलर ग्रीन आहे आणि कलर व्हाईट आहे. मला हीच सीएसएस इथे कुठल्या तर खालच्या पॅराग्राफला अप्लाय करायची. तर मी सिंपल काय करणार हो, सीएसएस डबल लिहित बसणार नाही. मी हाच क्लास कॉपी करेल आणि इथे मला ज्या काही पॅराग्राफला आपल्याला कलर द्यायचे, सीएसएस द्यायचे, इथे पेस्ट केला आणि आपण चेक करू, आला का इथे. ठीक आहे, अजून एक मला ती सीएसएस कुठेतरी यूज करायची आहे लास्टच्या पॅराग्राफला. ठीक आहे, म्हणजे मी काय क्लास हे मल्टिपल टाइम यूज करू शकतो. मी एकदा त्याची सीएसएस बनली आणि मला ती जर सीएसएस वापरायची आहे कंटिन्यू मध्ये, तर मी प्रत्येक ठिकाणी तो काय करेल, क्लास अप्लाय करून टाकेल. ओके, पण आयडीच्या बाबतीत असं होत नाही. आता मी इथं क्लास 2-3 ठिकाणी रिपीट केला, हा मी आयडी रिपीट नाही करणार. आयडी हा युनिक असतो. आता इथं मी टाकला इथे, आणि आपण इथे पण काढून टाकू. ठीक आहे, हे वर्क होईल, तुमचं सीएसएस इथं तुम्हाला दाखवून देईल, आला रेड आणि व्हाईट. पण आयडी हा युनिक असतो, आयडी हा रिपीट यूज नाही करायचा कधीच. हा दुसऱ्या नावाचा आयडी तुम्ही क्रिएट करू शकता, इथे box2 नावाचा यूज करून करू शकता. एकाच HTML पेज मध्ये एकच आयडी पाहिजे तुमचा, एकाच नावाचा, युनिक असतो तो. box1 असे प्रत्येक ठिकाणी आयडी वापरायचा नाही, आयडी हा युनिक असतो. वाटलं तर तुम्ही दुसरा आयडी क्रिएट करू शकता तुम्ही. इथपर्यंत कळालं. ठीक आहे, आता मी इथला आयडी काढतो आणि इथे अजून एक क्लास तयार करतो मी, टेक्स्ट1. कॉपी केला आणि मी तर टाकला टेक्स्ट1. आपण त्याला बॅकग्राऊंड कलर देऊ, ऍक्वा देऊ, आणि कलर ब्लॅकच राहू देऊ.
बाय डिफॉल्ट पण असणार आहे, पण द्यायचे आपण. काय झालं का हो? मी कशाला दिलाय क्लास? तो फर्स्ट पॅराग्राफलाच दिलेला आहे. काय नावाने दिलाय? टेक्स्ट 1 नावाने दिलाय. पण मी टेक्स्ट 1 कुठे टाकलाय हो? टेक्स्ट जो आपण क्लास आधी बनवला होता त्याच्या वरती टाकलेला आहे. मी हे जर क्लास आपण जी सीएसएस दिली आहे, टेक्स्ट 1 नावाचा क्लास यूज करून आपण जी सीएसएस दिली आहे, ते जर मी ह्याच्या खाली टाकलं तर आता कोणती सीएसएस लागेल? टेक्स्ट 1 ची लागेल. आला ऍक्वा आणि ब्लॅक. तर इथं काय होईल हो? तुमची सीएसएस फाईल कुठनं रीड करते येते? टॉप टू बॉटम. जे बॉटमला तेव्हा फायनल सीएसएस भेटेल ती सीएसएस तो काय करेल? कॅच करेल आणि तो काय अप्लाय होईल, बाकीचे तो ओव्हरराईट करून टाकेल जे काही बाकीचे क्लास होते. ठीक आहे, इथपर्यंत समजलं? ठीक आहे, आता ह्याची थोडीशी प्रॅक्टिस करा, बघू आपण अजून थोडस त्याच्यामध्ये लगेच बघू. तर आता काय करायचे तुम्ही इथे युनिव्हर्सल स्टार आयडी क्लास आणि टाइप सिलेक्टर आणि त्याची स्पेसिफिसिटी चेक करायची तुम्हाला. टाइप सिलेक्टरची पुन्हा क्लासची पुन्हा आयडीची आणि क्लास दोन वापरून बघायचे प्रत्येक पॅरेग्राफला कोणत्या क्लासची सीएसएस अप्लाय होती आणि त्या दोन ठिकाणी तुम्ही क्लास जिथं अप्लाय केले तिथं तर तुम्हाला आयडी यूज करायचा आहे आणि ती सीएसएस अप्लाय करून बघायची. ओके.